श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा पुणे दौरा, पुणे साईनगर शिर्डी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा, 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस पुण्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा, डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशनतर्फे अस्मी स्नेहमिलन सोहळ्याचं आयोजन आणि नक्षलवादाचा शेवट या विषयावर पुण्यात परिसंवादाचं आयोजन. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नुकतंच पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. यावेळी बोलताना वैष्णव यांनी पुणे रेल्वे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले, बुलेट ट्रेन का काम भी बहुत तेजी से चल रहा है. मुंबई से अहमदाबाद के बुलेट ट्रेन में पहला सेक्शन अगले साल स्टार्ट हो जाएगा, इनॉग्रेशन हो जाएगा. बहुत तेजी से उसमें काम चल रहा है और अब देश में बुलेट ट्रेन बनाने की कैपेबिलिटी बन गई है. तो अब माननीय प्रधानमंत्री जी ने 7 नए कॉरिडोर का निर्णय लिया है. उस निर्णय में मुंबई से पुणे ये जो 170 किलोमीटर का कॉरिडोर है, ये मात्र 48 मिनट्स की जर्नी हो जाएगी. यानी मुंबई और पुणे एक तरीके से ट्विन सिटीज बन जाएंगे. मुंबई पुणे बहुत अच्छा एक इकोनॉमिक कॉरिडोर बन जाएगा और बहुत ही अच्छा रहेगा. कल्चरल सेंटर, फाइनेंशियल सेंटर को जोड़ने वाली ये फैसिलिटी बनेगी. और पुणे से हैदराबाद जो 500 किलोमीटर है करीब, वो 2 घंटे 8 मिनट का जर्नी रह जाएगी. यानी पुणे, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, सूरत, वापी, ठाणे, ये सब बहुत अच्छा एक इकोनॉमिक इकोसिस्टम बन जाएगा. हडपसर स्थानकावरील 3 फलाटांचं आधुनिकीकरण करून 4था फलाट उभारण्यात आला आहे. त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वे गाड्या चालवणं शक्य होणार आहे. शिवाजीनगर स्थानकावरही नवीन फलाट आणि स्टेबलिंग लाईनची उभारणी करण्यात आली आहे. तसंच पुणे जंक्शनवरील कोच देखभाल कार्य भविष्यात भोलापूर इथल्या स्वतंत्र डेपोमध्ये हलवण्याचं काम सुरू असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून विद्यमान 6 फलाटांबरोबर आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. या सर्व प्रकल्पांमुळे पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावरील क्षमता वाढवण्यासाठी 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारकडून यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यात रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसून तो यापुढेही कार्यरत राहील अशी स्पष्ट माहिती केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या वृत्तांबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर वैष्णव यांनी ही भूमिका स्पष्ट केली. स्थानिक बातम्यांचं प्रसारण आणि जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याला प्राधान्य दिलं जात असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं. दरम्यान मोहोळ यांनी या निर्णयाचं स्वागत करत पुणे आकाशवाणीनं अनेक दशकांपासून श्रोत्यांना विश्वासार्ह बातम्या आणि माहिती पुरवण्यात महत्वाचं योगदान दिल्याचं सांगितलं. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटनही केलं. भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचं एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आला असून आता तो जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं वैष्णव म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं जागतिक केंद्र बनला असून जगभरातील बाजारपेठांमध्ये उत्पादनांची निर्यात करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डेटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता याच राज्यात आहे.
तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे पसंतीचं ठिकाण असल्याचंही त्यांनी सांगितलं. बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन पुण्यात विविध संस्थांच्या वतीनं अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनानं सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं. 5,000 नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला. तसंच योगाभ्यासातून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला. योग प्रात्यक्षिकं सादर केल्यानंतर बोलताना मंजुषा नागपुरे म्हणाल्या, आजचा उत्सव आपण साजरा केला आणि पुणेकर कायम पुढे असतात, प्रथम असतात. आपली पुण्याची पताका उंचच उंच फडकत असते आणि प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कार्यात पुणे हे प्रथम असतं आणि पुणे प्रथमच राहणार. आपण संकल्प करूया सुदृढ निरोगी पुण्याचा. धन्यवाद. पुणे जिल्हा परिषद कार्यालयातही योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 60 योग प्रशिक्षकांनी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं. योग ही भारत देशानं जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. निरोगी आणि सशक्त समाज निर्मितीसाठी योगाभ्यासाचं महत्त्व ओळखून प्रत्येक नागरिकानं दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे यांनी केलं आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य संवर्धनासाठी योगाभ्यास करणं गरजेचं असून नियमित योगाभ्यास केल्यानं तणाव कमी होण्यासह कार्यक्षमता वाढण्यास तसंच आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते असंही डॉक्टर हंकारे म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या अंतर्गत कक्षामध्ये आयोजित या सत्रामध्ये मान्यवर तसंच विद्यापीठ विभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉक्टर विश्वनाथ पिसे यांनी उपस्थितांकडून विविध योगासनं आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं करून घेतली. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी सहभाग घेतला. प्रशालेचे माजी विद्यार्थी योग प्रशिक्षक सिद्धार्थ बाबर यांनी विद्यार्थी तसंच उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिकं करून घेतली. कोलकाता इथं झालेल्या मुख्य योग दिनाच्या कार्यक्रमातील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं प्रसारण यावेळी करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्येही आणि कृषी महाविद्यालय पुणे इथेही आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशनच्या वतीनं प्रोजेक्ट अस्मी अंतर्गत अस्मी आनंद शाळा या नवीन मॉडेलची सुरुवात करण्यात आली. त्यानिमित्तानं अस्मी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 7 वर्षात अस्मीनं हजारो विद्यार्थी आणि शेकडो प्रशिक्षकांच्या आयुष्यात नव्या आनंद पर्वाची सुरुवात केली आहे. हा प्रवास पुणे शहरापुरताच मर्यादित न राहता महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या हेतूनं या मॉडेलची सुरुवात प्रोजेक्ट अस्मीच्या माध्यमातून होत आहे. या आनंद शाळेविषयी ऐकूया अस्मी फाउंडेशनच्या प्रमुख वैशाली व्यवहारे देशपांडे यांच्याकडून. 7 वर्षांपूर्वी प्रोजेक्ट अस्मीची स्थापना झाली तेव्हा हा विचार होता की आजच्या मुलांना भावनिक बुद्धिमत्तेकडे कसं नेता येईल. कारण आपण बघतो की शैक्षणिक बुद्धिमत्ता खरंच खूप छान आहे, पण त्याच्याबरोबर आपल्या भावना समजणं, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणं हे मात्र खूप कठीण जाते. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या समस्या जसे की नैराश्य खूप कॉमनली दिसते आपल्याला. अँझायटी अटॅक्स, पॅनिक अटॅक्स, हिंसाचाराचं वाढतं प्रमाण, व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टींमुळे तरुण पिढी अतिशय गोंधळलेली आहे. आणि मग असं लक्षात आलं की याच्यावर काम करायचं असेल तर एखादं वर्कशॉप घेऊन काम नाही करता येणार. ह्याच्यासाठी एक लॉंग टर्म अशी काहीतरी व्यवस्था असली पाहिजे. मग त्याच्यातनं प्रोजेक्ट अस्मीनी अगदी पहिलीच्या मुलांपासून काम करायला सुरुवात केली. त्यासाठी आमच्या सायकोलॉजिस्टच्या टीमनी खूप वेगवेगळ्या विषयांवर खूप छान सत्र लिहिलीत आणि त्या सत्रांमध्ये फक्त वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. गाणी, गोष्टी, क्राफ्ट, रोल प्लेज, कविता, खेळ वेगवेगळे जे खास तयार केलेले आहेत मुलांसाठी एकेका विषयासाठी. आणि मग त्यातनं आपल्याला अगदी कठीण वाटणारे विषय म्हणजे सेल्फ ऍक्सेप्टन्स, स्वतःचा स्वीकार,
कृतज्ञता, स्वतःची कामं कशी केली पाहिजेत, दुसऱ्यांच्या भावना कशा ओळखायच्या, अशा अनेक त्या वयाला अनुरूप वेगवेगळ्या विषयांवर अशी सत्र तयार केली. अतिशय ग्रेट याचे रिझल्ट दिसून आलेत. या कार्यक्रमाला चाणक्य मंडलचे संस्थापक संचालक आणि प्रसिद्ध वक्ते अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना धर्माधिकारी म्हणाले, सगळं ऐकत असताना सहज मला एक स्वामी विवेकानंदांचे वाक्य आपोआपच आठवलं. याचं कारण माझ्या परीने पण जे करतोय त्याच्याही मागे ते वाक्य आणि सगळे स्वामीजीच आहेत. स्वामीजींचं वाक्य आहे, तू ध्येय ठरवून पुढे जा, त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी सर्व साधनं पाठोपाठ येतीलच. तेवढं मी स्वानुभवाने बोलतोय. जे काही आधी IAS व्हायच्या आधी कार्यकर्ता म्हणून काम, मग 10 वर्ष IAS आणि मग आता 30 वर्ष झाली, पण जे छोटंसं शैक्षणिक काम स्वामीजींच्या शब्दावर विश्वास ठेवूनच करत गेलो, तर अस्मीच्या कार्याच्या पाठीशी सुद्धा निश्चितपणे सर्व साधन सामुग्री येईलच. आणि बाळासाहेब म्हणत होते तसं या अस्मीचाही देशभर पसरलेला उद्या वटवृक्ष होईल आणि त्यामध्ये माझ्या सकट आपण सगळे सहभागी असू. पुण्यातील सेवा भवनामध्ये नक्षलवाद संविधान विरोधी आव्हानाचा शेवट या परिसंवादाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील भाषणाचा संपादित अंश असलेल्या नक्षलवाद परास्त अमन और विकास की सौगात या संस्कृती प्रतिष्ठानच्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. या परिसंवादात बस्तरचे अभ्यासक आणि लेखक राजीव प्रसाद, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी आपले विचार मांडले. यावेळी विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. देशातील अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका ठरलेला जंगलातील सशस्त्र नक्षलवाद आता सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नेस्तनाबूत झाला आहे. मात्र आता विमर्शाच्या म्हणजेच नरेटिव्हच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करणाऱ्या वैचारिक आणि शहरी माओवादाचं मोठं आव्हान देशासमोर उभं ठाकलं आहे, असा सूर या परिसंवादातून उमटला. बस्तरचे रहिवासी असलेले लेखक राजीव प्रसाद म्हणाले की देशात विखंडन आणि अराजकता निर्माण करणे हाच माओवादाचा मुख्य हेतू राहिलेला आहे. नक्षलवाद हा कधीच सामाजिक आर्थिक प्रश्न नव्हता, उलट त्यांच्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. नक्षलवाद्यांनी अल्पवयीन मुलांची सक्तीनं भरती करून त्यांना बंदूक हातात धरण्यास भाग पाडलं. माओवाद्यांनी आज जंगलातील बंदूक जरी खाली ठेवली असली तरी खोट्या विमर्शाच्या माध्यमातून ते वैचारिक क्षेत्रात आजही सक्रिय आहेत. हा खोटा विमर्श खोडून काढण्यासाठी समाजानं अधिक सजग होण्याची गरज आहे, असं राजीव प्रसाद यांनी सांगितलं. आता नक्षलग्रस्त भागात रस्ते, रेल्वे, इंटरनेट आणि रोजगार पोहोचत आहेत. तिथे सुशासनाचा मार्ग मोकळा होत असून योग्य जागरूकता ठेवल्यास शहरी नक्षलवादाचाही लवकरच बिमोड होईल. तसंच देशविघातक कारवाया कोणत्याही राज्यात चालू असतील तर त्या रोखण्यासाठी केंद्रीय दलांना विशेष घटनात्मक अधिकार दिले पाहिजेत, असं माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले. विश्वसंवाद केंद्र, प्रबोधन मंच आणि विवेक विचार मंच यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट विनोदी लेखनासाठीचा PG वुडहाऊस विशेष साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखक मुकुंद टाकसाळे यांना, तर उत्कृष्ट रहस्यकथा लेखनासाठीचा अगाथा ख्रिस्टी पुरस्कार सौरभ वागळे यांना ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि 8,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. रहस्यकथा बुद्धिरंजनाकडे नेते आणि चांगला विनोद ताण हलका करतो. समाजात जेव्हा द्वेष, संभ्रम, गोंधळाची अवस्था असते, उत्तम आदर्श नसतात, तेव्हा ताणविरहित करणारा उत्तम विनोद आणि बुद्धिरंजन करणाऱ्या रहस्यकथा यांची आवश्यकता असते. मुकुंद टाकसाळे आणि सौरभ वागळे यांनी आपल्या लेखनातून ही आवश्यकता पूर्ण करावी, असं भारत सासणे यावेळी बोलताना म्हणाले. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.